नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि ह्या आपल्या लालबागच्या फूड टूर मध्ये. कारण ह्या सिरीजचं नाव आम्ही ठेवलेलं आहे उत्सव बाप्पाचा आणि चव लालबागची. तर आजच्या या एपिसोड मध्ये मी कव्हर करणार आहे दोन आयकॉनिक स्पॉट ज्यांना जवळजवळ 70 वर्षाहून अधिक झालेलं आहे. त्यापैकी पहिल्या स्पॉटवर मी आता जाणार आहे, त्याचं नाव आहे रघुवीर दुग्धालय. तर मंडळी, या रघुवीर दुग्धालयामध्ये कोणकोणते पदार्थ तुम्हाला खायला मिळणार आहेत, कोणत्या कोणत्या प्राइसला, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण जाऊया रघुवीर दुग्धालयामध्ये. या तर मंडळी, हे बघा रघुवीर दुग्धालयाचे सगळे पदार्थ मी मागवलेले आहेत. बघू शकता इथे मी ब्रेकफास्टचे आयटम मागवलेले आहेत, उपवासाचे आहेत. हे बघा, मध्ये तुम्ही लंचमध्ये आलात त्याच्या सुद्धा व्यवस्था इथे आहे. वडा उसळ, मी सगळे आयटम तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. हे बघा, मी मिक्स मागवलेलं आहे. कांदा पोहे, शिरा, त्याच्यावर तुम्हाला चटणी मिळणार आहे. ही आहे पुरी भाजी आणि ह्याच्यामध्ये बघू शकता 5 पुऱ्या आलेल्या आहेत. बटाट्याची भाजी आहे, उसळ आहे, कांदा लिंबू. ही आहे सिंगल वडा उसळ विथ पाव, 2 पाव दिलेले आहेत, कांदा लिंबू. आणि उपवासाचे पदार्थांमध्ये हे आहे साबुदाणा वडा आणि हे दही दिलेलं आहे त्यांनी. आणि हे बघा, हे अजून एक ब्रेकफास्टचं साऊथ इंडियन आयटम आहे, मेंदू वडा सांबार विथ चटणी. आणि दिस इज शेवटी पियुष. बघा ना किती छान याच्यामध्ये दिलं आहे. आता मी टेस्ट करायला सुरुवात करणार आहे आणि माझ्यासोबत माझी फूडी पार्टनर प्रियांका सुद्धा आहे. त्याच्या ह्यामधले थोडेसे जे काय मेनू आहेत ती पण टेस्ट करणार आहे. आता मी सुरुवात करतो ब्रेकफास्ट. आम्ही जरा सकाळीच आलेलो आहे, त्यामुळे आम्हाला ब्रेकफास्टचे आयटम मिळालेले आहेत इथे. जर दुपारच्या वेळेस आलात तर तुम्हाला लंच, पावभाजी, हे सगळे पदार्थ तुम्हाला मिळणार आहेत. आता मी टेस्ट करतो पोहे. हे बघा, हे मिक्स घेतलेले आहेत मी, तुम्हाला व्हेरिएशन दिसावं म्हणून. आणि हे लालबागमधलं खूप म्हणजे आयकॉनिक आणि हिडन हॉटेल म्हणावं लागेल. तुम्ही इथून आजूबाजूने पास होत असाल पण गणपतीच्या वेळेला पण तुमच्या नजरेत आलं नसेल. एकदम बजेट फ्रेंडली हॉटेल आहे आणि सगळे पदार्थ मिळतात नाश्त्यापासून लंचपर्यंत. 70 वर्ष जुनं हॉटेल आहे म्हणजे विचार करणं. पण खूप छान हॉटेल आहे, एकदम कॉम्पॅक्ट आहे, छोटं आहे. पण तुम्हाला इथे आल्यावर असं जे टेबल सिटिंग अरेंजमेंट 4 ते 5 आहे, पण एकदम सुटसुटीत आहे. असं कंजेस्टेड वाटणार नाही तुम्हाला. तर मी टेस्ट करतो. पोहे बघा, मस्त शेंगदाणे वगैरे टाकून दिलेले आहेत एकदम. हा हा हा. आणि त्याच्याबरोबर त्यांनी दिलेली आहे ग्रीन चटणी. हा हा हा, मस्त. पोह्यामध्ये थोडीशी मला वाटतं त्यांनी साखर टाकलेली, त्यामुळे तो वेगळा एक छोटा, काय म्हणतात, एकदम शेवटी शेवटी असं स्वीट असं खाताना फ्लेवर येतोय. हा हा. आणि आहे पायनॅपल शिरा आय थिंक. हो हो, मस्त, सुपर सॉफ्ट आणि स्पॉन्जी, खूप छान. मी आता येतो मेंदू वड्याकडे. मेंदू वडा, हे सगळे जे काही पदार्थ आहेत त्याची प्राइस मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय, ती बघून घ्या. कधी तुम्ही आता आगमनाला आलात, गणपती उत्सवामध्ये आलात, तर इथे रघुवीर हॉटेलला नक्की भेट द्या. आणि इथे तुम्ही साईज बघा केवढी मोठी मोठी आहे मेंदू वड्याची. हे ब्रेकफास्टचे आयटम सुद्धा तुम्हाला इथे सगळे मिळतात. साऊथ इंडियनमध्ये तुम्हाला इडली, डोसा, मसाला डोसा, असे सगळे पदार्थ इथे मिळणार आहेत. हा 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 हा, क्या बात आहे, गरमागरम. बाहेरून एकदम क्रंची आणि आतून एकदम सॉफ्ट सॉफ्ट, प्रॉपर कुक झालेलं आहे. मेन कसं असतं, घाई गडबडीमध्ये ज्या ठिकाणी गर्दी असते तिथे आतमध्ये जे काय बॅटर असतं ते शिजत नाही, पण इथे प्रॉपर कुक झालेलं आणि बाहेरची लेअर एकदम मस्त कुरकुरीत, मस्त. आणि इथलं जे हे आहे ना, सांबर, आंबट गोड, सुपर. हा हा. लालबागमध्ये एवढं बजेट फ्रेंडली हॉटेल तुम्हाला कुठेही मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला दाखवतोय
बहुतेक सारे जे काही क्रिएटर्स असतील यूट्यूबला पण इवन तुम्हाला रघुवीर दुग्धालयाचा व्हिडिओ कुठेही मिळणार नाही. खूप आयकॉनिक हॉटेल आहे, पण जास्त क्रिएटर्सनी ते एक्सप्लोअर केलेलं नाही आहे. तर मी आता तुम्हाला उपवासाचे पदार्थ दाखवतो. भरपूर सारे आहेत त्यांच्याकडे. आता मी मागवलेलं आहे साबुदाणा वडा आणि मी तुम्हाला त्यांची प्राइस लिस्ट दाखवतो. स्क्रीनवर बघा. त्यांच्याकडे मराठी स्पेशलमध्ये तुम्हाला समोसा पाव, बटाटे वडा हे सगळे गोष्टी मिळणार आहेत. उपवासाच्या पदार्थामध्ये साबुदाणा, फराळे, चिवडा, राजगिरीची भाजी आणि साऊथ इंडियन स्पेशल सुद्धा लिस्ट आहे. लंच आहे. पावभाजी बघा 80 रुपयाला मिळते आणि कोल्ड्रिंक सुद्धा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पियुष पण मिळणार आणि पियुष बघा किती रुपयाला, अवघ्या 30 रुपयाला तुम्हाला हाफ मिळणार आहे. सोलकढी, ताक हे सगळ्या गोष्टी एकदम तुम्हाला बजेट फ्रेंडली रेटमध्ये मिळणार आहे. तुम्ही स्क्रीनवर बघितलं जातं. आता वळूया आपण आता पुन्हा एकदा साबुदाणे वड्याकडे. हे 2 साबुदाणे वडे मिळणार आहेत तुम्हाला आणि बघा प्रॉपर बाहेरून एकदम कुरकुरीत. हा 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 येस. आतमध्ये मस्त जिरे वगैरे टाकून त्यांनी बनवलेलं आहे. आता हे त्यांनी दही दिलेलं आहे. हा हा क्या बात आहे. क्रंच ऐकायला येतो तुम्हाला? भारी. खूप प्रॉपर खूप झालेलं आहे आतमध्ये साबुदाणे पण आणि शेंगदाणे वगैरे टाकून मस्त. जर कोणाचे उपास असतील तर ते सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहेत उपासाचे पदार्थ. आता अजून 2 पदार्थ मी मागवलेले आहेत. पुरी भाजी आणि सिंगल वडा उसळ आणि 2 पाव. ते आता माझी फूडी पार्टनर प्रियांका टेस्ट करणार आहे आणि तिचं ओपिनियन काय आहे बघून घेऊया आपण या रघुवीर दुग्धालयाबद्दल. लालबागला आल्यावरती रघुवीर दुग्धालयाच्या जवळून आपण खूप वेळा जातो, पण कधी माझ्याकडून तरी नाही झालं की एकदा एक्सप्लोअर करावं. पण मी तरी फर्स्ट टाइम आलेली आहे इथे आणि खरंच खूप छान आहे. एवढं व्यवस्थित स्वच्छता आहे, पटापट सर्व्हिसेस येत आहेत आणि मेनूज तर खूप छान आहेत तिथे. म्हणजे जवळजवळ ब्रेकफास्ट पासून ते जेवणापर्यंत सगळे मेनूज इथे मिळतात आणि सिटिंग व्यवस्था वगैरे बसायची खूप छान आहे. आता मी टेस्ट करणार आहे ती म्हणजे पुरी भाजी आहे ती आणि तुम्ही बघू शकता इथे की एवढं असं नाहीये पुरी भाजी म्हणजे छोटं, हे पूर्ण व्यवस्थित ताटामध्ये आहे. याच्यासोबत 5 पुऱ्या तुम्हाला मिळतात. पुऱ्या सुद्धा छान गुबगुबीत आहेत आणि हे सांबार आहे मला असं वाटतं. आणि त्याच्यानंतर ही बटाट्याची भाजीची क्वांटिटी पण बघून मी एकदम शॉक झाले की ॲक्च्युली भाजीची क्वांटिटी खूप आहे. कांदा, लिंबू हे मिळणार आहे. पहिला आता मेन आहे ते म्हणजे टेस्टिंग. ही क्वांटिटी जास्त आहे तर टेस्टिंग पण तशीच आहे का बघूया. एक प्लेट बटाटा सांबार दे. हे बटाट्याची भाजी पण एका फक्त अंगठ्याने एका बोटाने ती पूर्ण व्यवस्थित प्रेस होते. टेस्ट करून बघते. मस्त व्यवस्थित बटाट्याची भाजी खूप झाली आहे आणि जसं आपल्याला येल्लो बटाटा पाहिजे असं येल्लो बटाट्याची भाजी खरंच ती तशा पद्धतीने झालेली आहे. म्हणजे जास्त असं तिखट वगैरे किंवा जास्त त्यामध्ये मीठ वगैरे हे असं काहीच नाही आहे. प्रॉपर ते सगळं लागतं त्यामध्ये. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे हे सांबारासोबत खाते. हे मी पहिल्यांदा हे खाते कारण आपण बटाट्याची भाजी म्हणजे मी तरी बघितलेली मोस्टली फक्त भाजी आणि पुरी ही एवढीच मिळते. पण ह्यांच्याकडे हे पण असं काहीतरी वेगळं आहे तर ते पण ट्राय केलं पाहिजे. अच्छा, म्हणजे ह्याच्यामध्ये हे सफेद चणे मला दिसत आहेत आणि जास्त असं तरी वगैरे नाही आहे. प्रॉपर मसाला आणि ठीक आहे. हे पण एकदा ट्राय करते. आंबट गोड आणि खरंच खूप छान लागते. मी तर बटाट्यापेक्षा मी ह्याची फॅन झाली आहे. सांबार खरंच खूप छान आहे. त्याच्यामध्ये कांदा लिंबू पेल्यावरती खूप छान आहे. तुम्ही बघू शकता तर्री वगैरे असं काहीच नाहीये प्रकार. पण जो खरंच हा मसाला आहे ना, या मसाल्यामध्ये मला असं वाटतं काहीतरी जादू आहे. खूप छान आहे हा सांबार. खरंच तुम्ही ट्राय केलं पाहिजे. इथे एक बाईट घेते मी. उत्तम. तुम्ही इथे आलात तर मी हायली रिकमेंड करेन. हे नक्कीच ट्राय करा पुरी भाजी. आणि हे तुम्ही बघू शकता ताट फुल भरून आहे त्यामुळे पोट भरून तुम्ही खाऊ शकता. दुसरं जे आहे ते म्हणजे आहे वडा उसळ.
मी वडा उसळ हे पहिल्यांदा खाते, बी फ्रँक, पण मी नाही खाल्लाय कधी. बिकॉज मला वडा आणि हे थोडं कॉम्बिनेशन थोडं असं वेगळं वाटायचं की अरे आपण फक्त बटाटा वडा वगैरे असं खातो, पण हे काय पावासोबत हे सांबार वगैरे असं मला वाटलं. थोडं कांदा ह्यामध्ये टाकून बघते, लिंबू. मी तर ते सांबाराची पहिला तर फॅन झालेलीच आहे. ऍक्च्युली ह्यांचा मसाला हा थोडा मला वेगळा वाटतोय. आता हे पावासोबत ट्राय करते मी. वडा पण एकदम सॉफ्ट आहे. तुम्ही बघू शकता ते ब्रेक केल्यावरती लगेच हे होत आहे. तर मी पावासोबत ट्राय करून बघते. वडी करते. खूप छान. कांदा पण टाकून दे, कांदा टाकून मी दे. खरंच पहिल्यांदा ट्राय केलाय वडा उसळ हा प्रकार. आणि खरंच खूप छान आहे. आणि मी जसं सांगितलं की ह्यांचे जे हे मिसळपाव पण असेल किंवा हा जरी आहे, ह्यांचा मसाला जो आहे ना खूप छान. आणि तुम्ही बघू शकता की असं एकदम पाणी किंवा काय असं नाहीये. मी हे साईडला घेऊन तुम्हाला दाखवते. एवढा थिकनेस आहे, त्याची चव एवढी छान आहे. तुम्ही खरंच इथे आलात ना, हे खरंच ट्राय करा, खूप उत्तम आहे. आणि प्राइस बद्दल काय बोलशील? हा, मेन ते पण आहे. जी प्राइस आहे ती प्राइस सुद्धा कमी आहे आणि फूड क्वालिटी जी तुम्हाला मिळते ना खूप छान आहे. आणि प्राइस वाईज तुम्ही स्वतः थक्क व्हाल इथे जेव्हा पण याल तेव्हा. तुम्ही खरंच एकदा लालबाग मध्ये आलात, रघुवीर दुग्धालयाला नक्की भेट द्या. तर मंडळी, प्रियांकाकडनं सुद्धा रेकमेंडेशन आहे, रघुवीर दुग्धालय. गणपतीच्या आगमनासाठी येत असाल, गणेश उत्सवात येत असाल तर नक्की इथे भेट द्या. ब्रेकफास्ट पासून लंच पासून सगळे पदार्थ मिळणार आहे. त्याचं टायमिंग आहे सकाळी 7 वाजल्यापासून चालू होतं, ते रात्री 9:30 पर्यंत असणार आहे. आणि आता मी वळतो शेवटच्या पदार्थाकडे, जे आहे पियुष. आणि बघा ना, घट्ट मी तुम्हाला दाखवतो किती घट्ट आहे ते. हाँ हाँ हाँ, ये क्वालिटी, इसको बोलते हैं क्वालिटी. आणि याची कॉस्ट किती आहे माहिती आहे तुम्हाला? स्क्रीनवर दिसते तरी पण मी सांगतो, 30 रुपीज. हे हाफ आहे, फुल पण तुम्ही मागू शकता. मी टेस्ट करून बघतो. अप्रतिम, उत्तम. 30 रुपयामध्ये तुम्हाला एवढं हेल्दी ब्रेवरेज कुठेच मिळणार नाही. तुम्ही सॉफ्ट ड्रिंक पियाल, काय पियाल, पण ते हेल्थसाठी बरोबर नाही आहे. दिस इज द क्वालिटी. हा जो हिडन स्पॉट दाखवलेला आहे मी तुम्हाला, त्याचं लोकेशन सांगतो. रघुवीर दुग्धालय, करिरोड स्टेशन पासून टुवर्ड्स तुम्हाला भारत माता सिनेमाच्या इथे यायचं आहे. त्याच्या एक्झॅक्टली समोर, भारत माता सिनेमाच्या बाजूलाच म्हणावं लागेल. जाता जाताच तुम्हाला लागेल, अगदी 2 ते 3 मिनिटे लागतील करिरोड स्टेशन पासून. तर खूप छान हॉटेल आहे आणि तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. इथे चांगले पदार्थ मिळतात आणि ते पण मेन तुमच्या खिशाला कुठलेही जास्त काय म्हणतात त्याला, जड फोडणी. हा, तुमच्या खिशाला जास्त फोडणी मिळणार नाही. आणि पदार्थ सुद्धा एकदम फटाफट मिळतात आणि खूप छान टेस्ट आहे. माझ्याकडनं रेकमेंडेशन आहे, गणपतीत आलात तर रघुवीर दुग्धालयामध्ये या. तर आता आपण जाऊया सेकंड स्पॉटला, आणि ती सुद्धा त्यांच्या हॉटेलची एक आयकॉनिक डिश आहे, ती आपण टेस्ट करणार आहोत या एपिसोडमध्ये. ओके, तर वेट अँड वॉच. तर मंडळी, मी आता आलेलो आहे माझ्या सेकंड स्पॉटवर, आणि तो सुद्धा आहे 70 वर्ष जुना आयकॉनिक लालबागकरांची मनपसंत अशी मिसळ. ही म्हणजे आहे आनंद भवनची मिसळ. आणि आता हे सध्या नवीन जागेवर शिफ्ट झालेलं आहे. हे त्यांचं जुनं आउटलेट होतं, आता नवीन जागा तुम्हाला मी दाखवतो. माझ्याबरोबर या. हे बघा, एक 7-8 दुकानं सोडूनच त्यांचं नवीन आउटलेट आहे, न्यू आनंद भवन. या. तर मंडळी बघा, माझ्यासमोर आहे आयकॉनिक मिसळ पाव न्यू आनंद भवनची. आणि बघा, अशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे कांदा लिंबू मिसळ. आणि त्याच्याबरोबर मी एक्स्ट्रा मागवलेली आहे ही उसळ आणि बटाटे वडा मागवलेला आहे. आणि हे त्यांच्या 2 आयकॉनिक चटण्या आहेत. ही मिरचीची आणि लसणीची चटणी आहे. खूप म्हणजे इथे जे काही खवय्ये आहेत ते मागून खातात. आणि ही ग्रीन चटणी आहे, पुदिना मिरची वगैरे. आणि मी एक छास मागवलेला आहे. आणि तुम्हाला मी मेनू कार्ड दाखवतो त्यांचं. हे बघा, हे नाश्त्याचे आयटम्स आहेत. इथे त्यांचे जे काही मेन आयटम्स आहेत ते आहेत. आणि हे बघा, कोल्ड्रिंक्स आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. आणि जैन आयटम सुद्धा आहेत, म्हणजे लिमिटेड आयटम आहेत. पण त्यांचा जो मेन डिश जी आहे ना, ती आहे मिसळ पाव.
आता सध्या नवीन जागेवर शिफ्ट झालेले, मी तुम्हाला दाखवलं जुनं कुठे होतं आणि आता सध्या नवीन कशावर आलेलं आहे. तर मी आता सुरुवात करतो. पहिला मी बटाटे वडा मागवलेला आहे आणि हा बघा बटाटे वडा. हा 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 हा, बाहेरची कवर किती कुरकुरीत आहे आणि आतमध्ये बघा मस्त बटाटे आणि एवढी साईज आहे ना मोठी. ही चटणी काय एवढी डिमांडिंग आहे बघूया तरी. तिची तो कलर बघूनच मला भीती वाटते ऍक्च्युली. तर टेस्ट करूया, बघूया काय होतं. माझ्या कानातून दूर येतोय काय. हा. भाई एक नंबर, झणझणीत झणझणीत. बटाटे वडा पण मस्त आहे आणि गरमागरम, साईज खूप मोठी आहे. चटणी मी तुम्हाला दाखवतो. हे बघा अशी पेस्ट आहे. आपण नॉर्मली घरी जेवण बनवताना जशी वापरतात ना महिला, तशी पेस्ट आहे. तर टेस्ट मी अशीच करतो, बघूया, डेअरिंग करतोय मी. मिरची आहे, तेल आहे, थोडंसं तेल वापरलं त्याच्यात आणि लसूणचं डॉमिनंट फ्लेवर येतो. अशा प्रकारची पेस्ट टाईपच चटणी आहे, पण एवढी तिखट नाही. मी आता टेस्ट केली. आता मी त्यांच्या आयकॉनिक मिसळ पावकडे येतो. मी भरपूर वर्षापासून इथे येतोय मिसळ खाण्यासाठी आणि हे नवीन आउटलेटला पहिल्यांदाच आलो आहे. असा कांदा आणि हा लिंबू आणि ही अशी मजा येते. आता त्यांनी थोडंसं स्टाईल चेंज केली आहे. सुरुवातीला जेव्हा त्या जुन्या आउटलेटमध्ये एक राऊंड प्लेट द्यायचे आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी प्लेट असायची, त्याच्यामध्ये मिसळ यायची. आता त्यांनी एक मोठी ही डिशच दिलेली आहे. कन्सिस्टन्सी खूप छान आहे आणि आता मी टेस्ट करूया. टेस्ट बघूया तशीच आहे का, जशी जुन्या जे शिफ्ट होऊन इथे आलेले आहेत त्याप्रमाणेच आहे का. टेस्ट ॲज इट इज आहे, जशी जुनी होती तशीच इथे आहे. फक्त फरक एवढाच आहे की सर्विंगची स्टाईल बदललेली आहे. पहिले सर्व करताना राऊंड प्लेटमध्ये करायचे आणि आता ही जी स्क्वेअर प्लेट आलेली आहे त्याच्यामध्ये करतायत. आणि प्राईजमध्ये पण थोडासा डिफरन्स झालेला आहे. जेव्हा मी यायचो तेव्हा 80 रुपयाला प्लेट होती आणि आता ऑलमोस्ट 120 रुपयाला झालेली आहे ती. पण टेस्ट ॲज इट इज आहे, मजा येते. फरसाण पण फ्रेश आहे, जे काही मसाले वापरले ते पण मस्त आणि कांदा लिंबू सोबत मस्त गरमागरम. हा, तर हा सुद्धा एक तुमचा इम्पॉर्टंट स्पॉट ठरू शकतो. म्हणजे गणपतीमध्ये तुम्ही आगमनासाठी आलात, गणेश उत्सवासाठी आलात, पटापट काय मिळेल, म्हणजे दर्शनानंतर किंवा दर्शनाला जायच्या आधी जेव्हा मला गडबड असेल तर इथे तुम्ही येऊ शकता. आणि मी त्यांच्याकडे सोलकढी आहे, कोकम सरबत आहे, पण मी छास मागवलेला आहे. आणि छासचा ग्लास बघा ना केवढा मोठा. हा 30 रुपीजचा ग्लास आहे, पैसा वसूल. हा हा, पण माझ्या मते जर तुम्ही म्हणाल ना तर थोडंसं प्राईस मला हाय वाटते. जे काय असेल ते, जी 80 रुपयेपर्यंत होती ती ठीक होती. 120 रुपयामध्ये नॉर्मली बाकीच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला लालबागमध्ये आहेत तिथे तुम्हाला फुल प्लेट जेवणसुद्धा मिळतं. पण ठीक आहे, ही आयकॉनिक मिसळ आहे. कधीतरी आपण आलो तर एकदा ट्राय करणं बनतं आहे. लालबागला आलात तर नक्की इथे या. न्यू आनंद भवनची मिसळ ट्राय करा. मी याचं लोकेशन सांगतो. चिंतामणीचा जो मेन गेट आहे त्याच्या अगदी समोर आहे आणि रंगारी बदकच्या शेजारी. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हे जे काही ब्रेकफास्ट आहे, स्नॅक्स आयटम्स आहेत आणि यांची ही आयकॉनिक मिसळ, इथे आलात तर नक्की ट्राय करा. या एपिसोडमध्ये मी तुम्हाला 70 वर्ष जुनं जे काय आयकॉनिक स्पॉट आहे, एक तर हिडन दाखवला आणि हा तर बहुतेक जणांना माहीत असेल, पण हा नवीन स्पॉट नसेल माहिती म्हणून मी हा कव्हर केलेला आहे या सिरीजमध्ये. सो नक्की दोन्ही जे काही मी आता तुम्हाला या एपिसोडमध्ये हॉटेल्स दाखवले तिथे नक्की व्हिजिट करा. गणपतीमध्ये आगमनासाठी येत आहे, विसर्जनासाठी येत आहे. पटापट तुम्हाला तुमचे पैसे पण वाचणार आहेत आणि चांगलं पटापट तुम्हाला फूड पण मिळणार आहे. तर हा व्हिडिओ तुमचे जे काही फ्रेंड्स आहेत ते लालबागला येणार आहेत आगमनासाठी, गणेश उत्सवासाठी, त्यांना शेअर करा नक्की. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.